आपल्यासोबत आहेत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते. सर, काय सांगाल? हा स्टिंग एनर्जी ड्रिंकचा तुम्ही मुद्दा मांडलाय, नेमकं नक्की काय घडलंय की हा मुद्दा तुम्ही समोर आणला? माझा आजचा तारांकित प्रश्न होता आणि माझा मुद्दा हा आहे की स्टिंग हे एनर्जी ड्रिंक हे सर्रास महाराष्ट्रामध्ये विक्री केली जाते, देशभर विक्री केली जाते. पण दुर्दैवाने याचं कन्झम्पशन हे लहान मुलांमध्ये अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेलं आहे. पण स्टिंग हे ड्रिंक स्वतः ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स हे क्लिअर मान्य करतं की हे ड्रिंक दिस इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांच्या सेवनासाठी हे अलाउड नाही आहे. हे स्वतः स्टिंगनी मान्य केलेलं आहे. तुम्ही पाहिलं तर ह्या लेबलवरती अजिबात काही दिसत नाही, पण ज्यावेळेस आपण ह्याची झूम करून कॉपी तयार करतो तर ह्याच्यावरती लिहिलेलं आहे नॉट रेकमेंडेड फॉर चिल्ड्रन, प्रेग्नेंट वुमेन, प्रेग्नेंट ऑर लॅक्टेटिंग वुमेन. हे सांगण्याचं तात्पर्य एक आहे की लहान मुलांना हे ड्रिंक सर्रास विकलं जात आहे आणि ह्याचे दूरगामी परिणाम हे मुलांवरती 100% झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्या ड्रिंकमध्ये 72 mg कॅफेन आहे, ड्युरेन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये 34% साखर आहे. तुम्ही इमॅजिन करा, 250 ml मध्ये 34% साखर म्हणजे किती झाली. ही ड्रिंक पिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की हा एनर्जी आलेली आहे, फ्रेश वाटतं. पण दुर्दैवाने ज्यावेळेस ह्याचा स्पाईक कमी होतो, स्पाईक संपल्यानंतर ह्या ड्रिंकचं इफेक्ट ज्यावेळेस संपतो त्यावेळेस परत एकदा नवीन ड्रिंक प्यायची इच्छा होते. आणि स्वतः स्टिंग हे म्हणतं की मॅक्सिमम कन्झम्पशन ऑफ 5 ml, म्हणजे जे प्रौढ आहेत ते प्रौढ 500 ml पर्यंत ड्रिंक पिऊ शकतात. म्हणजे हे लहान मुलं जर दुसरी आणि तिसरी ड्रिंक घेतली तर मुलांच्या आरोग्यावरती किती दूरगामी दुष्परिणाम होतील याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. माझ्या नगर जिल्ह्यामध्ये एक लहान मुलाचा असाच हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाला होता. पण मृत्यूमध्ये हार्ट अटॅक आलं, पण हे कोणी सांगत नाही की तो स्ट्रिंग दिवसाला 3-4 स्ट्रिंगच्या बॉटल्स पित होता. त्यामुळे याच्यावरती कुठेतरी कारवाई होणं गरजेचं आहे, याच्यावरती ॲक्शन्स होणं गरजेचं आहे. माझी सरकारकडे ही मागणी आहे की जे जसं आपण तंबाखू विक्रीवरती बंधन आणले त्याच पद्धतीने एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवरती सुद्धा, म्हणजे मायनर्सला, लहान मुलांना जशी विक्री होत असेल त्याच्यावरती बंधनं आलीच पाहिजे. या संदर्भात सरकारने काही आश्वासनं दिली आहेत का? आत्ताचे मला उत्तराला आश्वासन मिळालं थोडं सकारात्मक आहे, पण 100% समाधानकारक नाही आहे. सकारात्मक यासाठी आहे की शाळेच्या 500 मीटरच्या परिसरामध्ये स्ट्रिंगच्या विक्रीवरती सरकारने बंधनं आणलेली आहे. या एनर्जी ड्रिंक संदर्भात तुम्ही FDA अधिकाऱ्यांशी काही टेस्ट संदर्भात किंवा तपासणी संदर्भात काही बोलणं झालं? आणि माझी अजून काही बोलणं झालेलं नाही आहे. पण टेस्ट आणि तपासणीचा विषयच येत नाही, स्वतः प्रोडक्टच मान्य करत आहे की ते लहान मुलांसाठी नाही आहे. तर एकूणच भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी स्टिंग एनर्जी ड्रिंक संदर्भात आज सभागृहात मुद्दा उपस्थित केला. लहान मुलांसह ते मोठ्यांपर्यंत हे स्टिंग एनर्जी ड्रिंक हे लहान मुलांसाठी तसंच मोठ्यांसाठी शरीरासाठी किती हानिकारक आहे हा गंभीर मुद्दा उपस्थित करत त्यांनी या स्टिंग एनर्जी ड्रिंकवर बंदी आणावी किंवा याचा वापर कमी करावा अशी मागणी केली आहे. मी जान्हवी जाधव, मुंबई.